कोकण स्थानक निर्वाचन क्षेत्र चुनाव की घोषणा हो चुकी है और आज नामांकन दाखिल करने का आखिरी दिन था। इसी तरह एनसीपी शरद पवार गुट से अमित सरेया ने आज अपना नामांकन पत्र दाखिल किया। साथ ही अमोल जगताप ने कोचिंग क्लास एसोसिएशन की ओर से अपनी उम्मीदवारी दाखिल की, लेकिन एनसीपी शरद पवार के उम्मीदवार अमित सरेया ने ये दावा किया कि कोचिंग क्लास एसोसिएशन के उम्मीदवार हमारे संपर्क में है, लेकिन उम्मीदवार अमोल जगताप ने घोषणा की है कि हम किसी भी राजनीतिक दल के संपर्क में नहीं हैं। नमस्कार, मी अमोल जगताप। आज काल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि कालपासूनच मी माझ्या प्रचाराला ही सुरुवात केली होती। आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार यांचे जे वक्तव्य जे स्टेटमेंट त्यांनी सकाळपासून माझ्या कानावर येत आहे आणि माझ्या संघटनांमधील शिक्षकांचे आणि माझ्या सहकाऱ्यांचे सर्वांचे आम्हाला फोन येत आहेत की मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संपर्कात नाही। माझा याला पूर्णपणे विरोध आहे। आम्ही हा जो निर्णय निवडणूक लढण्याचा प्रामाणिकपणे घेतलेला निर्णय आहे पदवीधरांसाठी आणि त्यांच्या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही हा लढा आणि हे निवडणूक लढणार आहोत आणि त्याचे काम आमचे जोरदार सुरुवात आहे आणि अशा या बातम्यांना कोणीही मतदारांनी बळी पडू नका। आणि असं मला वाटतंय की आमचा प्रचार हा जोरात सुरू असल्यामुळे समोरच्या विरोधकांना भीती वाटत आहे, कदाचित यामुळे त्यांचे असे वक्तव्य होत आहेत आणि माझा प्रचार हा जोरदार सुरूच राहणार आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।